शहराच्या जडणघडणीत पीएआय सारख्या संस्थांचं योगदान. नवल किशोर राम यांचं मत. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या अध्यक्षपदी अजय गुजर यांची फेरनिवड. पुणे शहराच्या संतुलित आणि नियोजनबद्ध विकासात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया बीएआय सारख्या संस्थांचं महत्त्वपूर्ण योगदान असल्याचं मत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केलंय. बीएआय पुणे सेंटरच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या पदग्रहण समारंभात ते बोलत होते. पुणे शहर आयटी, शिक्षण, वैद्यकीय आणि स्टार्टअप क्षेत्रात झपाट्यानं प्रगती करत असून देशातील सुमारे 500 जीसीसी इथं कार्यरत असल्याचं त्यांनी नमूद केलंय. मात्र वाढत्या झोपडपट्ट्या, वाहतूक कोंडी आणि सार्वजनिक वाहतुकीतील मर्यादा या आव्हानांवर एकत्रित प्रयत्नांची गरज असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. यावेळी बीएआय पुणे सेंटरच्या अध्यक्षपदी अजय गुजर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्यांनी बांधकाम क्षेत्रातील समस्यांवर उपाययोजना, तांत्रिक प्रदर्शन, साईट व्हिजिट्स आणि कामगार कल्याण उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केलाय. समारंभात बाळासाहेब वाघ, प्रकाश मेंढा यांचा मान्यवर उपस्थित होते. उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सदस्यांचा सत्कार यावेळी करण्यात आलेला आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी मुजम्मिल शेख यांचा रिपोर्ट. आज या ठिकाणी खूप सुंदर एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये जो आपला बीएआय आहे, बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, यासाठी जे काही नवीन पदाधिकारी आहेत त्यांची नियुक्ती झाली आणि या संस्थेशी जे काही लोक जुळलेले आहेत आणि ज्या लोकांनी खूप चांगले काम केलं यांचं सुद्धा आज या ठिकाणी फेलिसिटेशन करण्यात आलं. मी आपल्याला एवढं सांगतो की बीएआय इज वन ऑफ द मोस्ट प्रेस्टिजियस ऑर्गनायझेशन इन द कंट्री आणि खूप म्हणजे 1941 पासून आजपर्यंत यांचा काम जो आहे खूप सुंदर आणि अबाधित गतीने चालू आहे. मला वाटते आणि माझी धारणा आहे की पुणे शहराच्या विकासमध्ये स्पेशली बीआयचा रोल खूपच महत्त्वाचे राहिलेला आहे. खूप चांगले आणि असे एक्सपर्ट लोक मी आज या ठिकाणी पाहिला ज्यांच्या कामामुळे नक्कीच सर्वांना प्रेरणा मिळेल आणि मला माहिती आहे की एवढे सगळे पोटेन्शियलवाला हा जो ऑर्गनायझेशन आहे त्यांच्या मार्फत अजून पुढे खूप चांगले काम होऊ शकते पुण्याला. तर आजचा हा जो शुभ दिन आहे त्या निमित्ताने जे नवीन लोक आहेत त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि जे काही लोक या संस्थेशी रिलेटेड आहेत त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो आणि बीएआय अजून चांगला काम पुढे करावा यासाठी मी खूपच एक मी मनापासून हृदयापासून त्यांना असं शुभकामना देतो. आता आमचं पुढचं विजन म्हणजे आता सर्वप्रथम आम्हाला आमच्या ऑफिसचं एक रिनोव्हेशन करायचं आहे. म्हणजे ते एक वेगळा भाग झाला, पण आम्हाला एक बांधकाम क्षेत्रातलं एक मोठं एक्झिबिशन म्हणजे जे मोठमोठे उत्पादक किंवा जे बांधकामाला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या एकत्र आणून एका ठिकाणी आणून आमचे व्यावसायिक जे आहेत सगळे आमचे जे मेंबर आहेत त्यांना प्रॉडक्टची माहिती होईल आणि या क्षेत्रामध्ये एक मोठं असं एक्झिबिशन आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. तसंच संपूर्ण भारताची MCGC म्हणून आमची एक मीटिंग असते, म्हणजे संपूर्ण भारताचे जेवढे आमचे मेंबर आहेत त्या सगळ्या मेंबरला एकत्र आणून एका ठिकाणी आणून आपल्या बांधकाम क्षेत्राचे जे प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमवर चर्चा करून त्याच्याविषयी सोल्युशन काढण्यासाठी या मीटिंग फार फायदेशीर ठरत येतात. अशी राष्ट्रीय स्तरावरची मीटिंग ते आम्ही आमच्या पुण्यामध्ये आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. आणि तसंच साईट व्हिजिट असतील की वेगवेगळ्या साईट, वेगवेगळे प्रकल्प आज भारतामध्ये चालू आहेत, तर त्या सगळ्या साईटला व्हिजिट करून आमच्या सदस्यांच्या ज्ञानामध्ये भर कशी पडेल, त्यांचा अनुभव कसा वाढेल, नवीन नवीन तंत्रज्ञान, नवीन मशिनरीचं नॉलेज त्यांचं कसं वाढेल यासाठी प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे. तसंच वेगवेगळे चर्चासत्र असतील, तसेच गव्हर्नमेंटचे जे अथॉरिटीज आहे त्यांच्याबरोबर लायझनिंग करून आमचे जे प्रश्न आहेत ते सोडवणे, त्यांच्याशी चर्चा करणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आमची सगळी टीम राहणार आहे. आणि अजूनही काही इतर गोष्टी जसजशा आमच्या सभासदांकडून आमच्या पुढे मांडल्या जातील त्या सगळ्यांचं काम पूर्णत्वाला त्यांचं समाधान होईल असं सोल्युशन काढण्याचं काम आम्ही यापुढे करू असा आमचा मानस आहे. आता हां, आता आमचं दरवर्षी जे आमचे प्रोग्राम असतात ते आम्ही करणारच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जे आम्ही करणार आहे त्याची मी आता तुम्हाला माहिती दिली. पण दरवर्षी आम्ही वेल बिल्ड स्ट्रक्चर कॉम्पिटिशन असेल, कामगारांच्या मुलांना एकत्र आणून त्यांना त्यांचं फेलिसिटेशन करायचं प्रोग्राम असेल आणि ग्रामीण भागामध्ये जिथं मुलींसाठी टॉयलेटची सुविधा नाही आहे आणि सुविधा नसल्यामुळे ज्या मुली आपलं शिक्षण अर्धवट सोडून देतात
अशा मुलींसाठी एक सुविधा त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आम्ही गेले 17-18 वर्षापासून हा प्रामाणिक प्रयत्न आमचा चालू आहे आणि तो एक आमचा उपक्रम आम्ही यापुढे चालू ठेवणार आहोत. किंवा त्याच्यामध्ये वाढ कशी होईल, आम्हाला इतर देणगीदार किंवा जे स्पॉन्सर असतील त्यांच्यात आणून आम्ही आज 1-2 ठिकाणी करतो, तर आम्ही दरवर्षी 3-4 ठिकाणी आम्हाला कसं वाढ करता येईल आणि मुलींना सुविधा उपलब्ध करून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.